हॅलो, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी रुपाली. आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मी संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवत होते मिसळ पाव. तर मी संध्याकाळी जेवणामध्ये बनवलं बरं का. म्हटलं जरा वेगळं काहीतरी बनवावं. आणि त्यानंतर सकाळी बघा मी आंब्याचा रस आणि चपाती आणि सांडग्याची भाजी बनवायची होती. आता आज सासूबाई घरी जाणार होत्या. त्यामुळे म्हणले, सासूबाई म्हणजे मी आत्या म्हणते बरं का त्यांना. तर आत्या घरी जाणार होत्या, तर म्हटलं चला आज आमरस बनवावं. असं ते आल्यापासून 2-3 वेळा झालेलं आहे आमरस, पण म्हटलं एवढं शूट करायला वेळच नव्हता. मलाही शिलाईचं काम खूप होतं. त्यामुळे काही शूट करणं झालंच नाही. तर आंब्याचा रस करायचा होता म्हणून मी आंबे वगैरे आणून ठेवले होते आदल्याच दिवशी. आणि मस्त स्वयंपाक वगैरे झाला पटपट. आणि कसं होतं, त्यांना जायला उशीर होईल. त्यामुळे मी पटकन स्वयंपाक झाल्याबरोबर स्वामींना नैवेद्य दाखवून घेतला. आणि आज स्वामींना सुद्धा परत एकदा अ, आंब्याचा रस आणि सांडग्याची भाजी आणि चपाती. जास्त वेगळं काही केलं नव्हतं. का तर सकाळी त्यांना 12 वाजायच्या आत जायचं होतं गावाला. म्हणजे निघायचं होतं. काय होतं, बारामतीला जायला बराचसा वेळ लागतो ना. त्यामुळं आम्ही म्हणले, की जरा लवकर पण जातील. आणि कसं होतं, म्हाताऱ्या माणसाला लवकर सुचत नाही ना, आता कुठं जायचं म्हणलं, की गाड्या वगैरेचं. गाड्या सापडतील का नाही त्या ह्याच्यावर. आम्ही म्हणलं लवकर निघले तर लवकर जातील, घरी पोहोचतील. म्हणजे 4-4:30 वाजेपर्यंत ते पोहोचतात आरामशीर. आणि तसं त्यांनी फोनही केला होता पोहोचले म्हणून. त्यावेळेस आम्हाला बरं वाटलं. आणि स्वयंपाक झाला, नैवेद्य दाखवला. आणि आमची हे बघा हो, तिकडं पाणी भरतात. आता आमच्या इथं पाण्याचा खूप प्रॉब्लेम झालेला आहे. शेजारी त्यांची इथं बोरिंगचं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या इथूनच पाणी घेतोय आम्ही. एक बॅलर तिथं भरून ठेवला होता. आता इथून जवळून तुम्हाला दिसत नसेल. जवळ झूम केलं तर दिसणार नाही, का तर झाडांमुळे दिसत नाही. पण तिथे बॅलर भरून ठेवलं होतं. आणि मग बॅलर भरलेला तो आम्ही दोघांनी आणला वाहून. आणि त्यानंतर आत्यांसाठी मी एक टिकल्याचं पाकीट जे आपल्या दुकानात आहे ना, तेच पाकीट त्यांना दाखवत होते. मग आत्या अशी ही टिकल्या लावत जावा. कसं होतं, कपाळ पूर्ण पण मोकळं असलं ना, की दिसायला पण चांगलं दिसत नाही. त्यामुळे मी त्यांना म्हणलं, की टिकल्या लावायला सुरुवात करा. काही हरकत नाही. लावत जावं. त्यांना 2-3 पाकिटं दिली मी जाताना. त्यांना जे पाकीट आवडेल ना, ते पाकीट त्यांनी घेतलं. आणि त्यानंतर म्हणल्या चला आता निघायचं टायमिंग झालं होतं. तर मग जी आम्ही आदल्या दिवशी मी चप्पल घेऊन आली होती त्यांच्यासाठी. तर चप्पल त्यांना दाखवली आणि म्हणलं तुम्हाला आवडली का? तर त्यांना खूप चप्पल आवडली बरं का. साडी म्हणलं खूप साड्या आहेत त्यांच्याकडे, नेसणंही होत नाही. आणि असं जी उपयोगाला येईल ना ती वस्तू म्हणलं घ्यावी त्यांच्यासाठी. आणि प्रत्येक वेळेस जे येतील ना त्यावेळेस काही ना काही आम्ही त्यांच्यासाठी घेत असतो. आणि छान वाटतं त्यांच्यासाठी थोडं काय केलं तर. तर चला चप्पल पण तुम्हाला दाखवली बरं का. आत्यानी हसतात बरं का मी व्हिडिओ काढते म्हणून. तर त्यांना हसायला आलं, की माझी व्हिडिओ काढते म्हणून. तर मला म्हणतात, "छान आहे चप्पल आवडली." आणि त्यानंतर बघा नातूसोबत कसं चाललंय, नातूला गपचूप पैसे द्यायचे चालले. "असू दे, असू दे." पप्पा पुढे गेलते ना त्याचे. पप्पा घेऊन देणार नाहीत म्हणून, "असू दे," म्हणत होते पैसे. तर परतच्या वेळेस आल्यावर मग नको घेऊ असे म्हणत होते. आणि त्यानंतर आत्या निघाल्या बसायला. पण कसं होतं, गाडीवरती टू व्हीलरवरती एवढं जमत नाही त्यांना. तर हे मोठे आपलं एस-टी जी असते ना, एस-टीने बसून देणार होते. तर फक्त हायवेला जायचं आणि तिथं मग एस-टीत बसवले, की त्याबरोबर जातात. आणि मेन म्हणजे आमच्या आत्यांना लिहिता वाचता सगळं येते बरं का. त्याच्यामुळे तेवढं एक टेन्शन नाही त्यांचं. त्याबरोबर एन-एस-टीचं बोर्ड वाचूनच जातात. तर आत्या निघाल्या तर खरंच घरात एकदम उदास वाटलं बरं का. मला त्या दिवशी कुठलंच काम करू वाटलं नाही. मी फक्त आपली येऊन माझं माझं शिलाईचं काम केलं. घरातलं कुठल्याच कामाला हात लावला नाही. आणि संध्याकाळच्या वेळेला पाऊस पण सुरुवात झाला. पाऊस आला तर थोडंसं बरं वाटलं. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ. बाय.